आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त अनोखा उपक्रम घेण्यात आला। आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने कुष्ठरोगी अतिशय राहणाऱ्या नागरिकांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली। यासाठी लातूरकरांना घरातील पेपरची रद्दी देण्याचं आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आलं। यातून जवळपास 40 ते 50 क्विंटल रद्दी जमा झाली। त्यानंतर आलेली ही रद्दी विकून त्यात आदर्श मैत्री फाउंडेशननं आणखी रक्कम टाकून जवळपास 300 जणांना दिवाळीचा फराळ तसंच अभ्यंग स्नानाच्या किटचं वाटप केलं। आदर्श मैत्री फाउंडेशन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या ओवीप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकांसाठी सदैव कार्यरत असलेले आदर्श मैत्री फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वैजनाथराव बिराजदार खेड्यातील मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन गरिबीचे चटके सोसत सोसत शिक्षण घेत असतानाच इयत्ता 7वीच्या वर्गात थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाली। पुढे शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र वितरण, फोटोग्राफी, पेंटिंग अशी मिळेल ती कामे ते करत अवघ्या 7 मित्रांच्या साथीने आदर्श मैत्री फाउंडेशनची स्थापना करून समाजकार्यात ते सक्रिय झाले। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना आजपर्यंत अनेक गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली। राहण्याची व्यवस्था करणे, सेवालयातील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधकामासाठी मदतही त्यांनी केली। 2 लाखांपेक्षा जास्त रजिस्टर्स, शालेय साहित्याचे वाटप, निसर्ग संवर्धनासोबतच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, प्रेरणादायी व्याख्यानाचेही आयोजन त्यांनी केले। महिला सक्षमीकरण आदी समाज उपयोगी कार्य तब्बल 350 मित्रांच्या सहाय्यानं 12 जिल्ह्यात चालू असल्याचे आपणास पाहावयास मिळेल। ज्यांच्या संकल्पनेतून हे फाउंडेशन उदयास आले असे संतोष बिराजदार हे विमा क्षेत्रात कार्य करत असताना अवघ्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये तेथेही सेवाभाव जपत 8000 पेक्षा जास्त लातूर, पुणे, मुंबईसह परदेशातील विमा ग्राहकास अद्ययावत सेवा पुरवित आहेत। MDRT अमेरिका, COT या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले। लातूरसह औरंगाबाद, मुंबई, पुणे, गोवा, जयपूर, भुवनेश्वर यासोबत अनेक ठिकाणीही ते सन्मानित झालेले आहेत। परंतु यातही समाधान न मानता व्यवसाय जसा जसा पुढे जाईल तसतशी त्यांची समाजकार्याची आवडही वाढलेली दिसून येत आहे। परंतु याचे सर्व श्रेय ते आपल्या मित्रपरिवारास देतात। मला आदर्श मित्रांची खंबीर साथ लाभत आहे, म्हणूनच हे कार्य वाढत आहे असे ते आवर्जून सांगतात। हे समाजकार्य पुढे नेण्यासाठी, एक आदर्श समाज घडवण्यासाठी आपणही फाउंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हान आपणास करण्यात येत आहे। नमस्कार। आज आदर्श मैत्री कट्ट्यावरती एक लातूरातील सुप्रसिद्ध डॉक्टर, समाजसेविका, एक नाट्यकर्मी म्हणून ज्यांची मोठी ओळख आहे अशा डॉक्टर ज्योती सूळ मॅडम यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत। मॅम, तुमचं स्वागत आहे आदर्श मैत्री कट्ट्याच्या या खास विशेषांकामध्ये। आपण सुरुवातच करूयात तुमच्या बालपणीच्या काही आठवणी, कुटुंबाविषयी तुमच्या माहेरकडल्या आणि एकूणच तुमच्या आत्तापर्यंतची राहिलेली वाटचाल। माझं बालपण जे आहे ते औरंगाबाद इथे गेलं आणि माझ्या कुटुंबामध्ये माहेरी भाऊ, बहीण, आईवडील असं एक माझं कुटुंब आहे। बालपणीच्या आठवणी जर म्हटल्या तर औरंगाबादला कर्णपुरा हा जत्रा भरते, जशी आपल्या लातूरला सिद्धेश्वरची जत्रा भरते तशी भरते। तर तिथे आवडीने आम्हाला जायला आवडायचं। तिथे नवरात्रीमध्ये ती जत्रा जरी असली तर देवीच्या दर्शनापेक्षा खेळायला आपल्याला भेटतं, यासाठी आम्हाला तिथे जाण्यासाठी आवडत होतं। नंतर बालपणीच्या आठवणीमध्ये भाऊ बहिणींचं भांडण, मग ते खेळण्यासाठी असो, खाण्यासाठी असो, मग नंतर क्षणातच ते विसरून आपलं एकमेकांसाठी असलेलं प्रेम, नंतर आईवडिलांनी ज्या चुकांवर आम्हाला रागवलं, मारलं तेही अजून आठवतं। पण त्या चुका त्यांनी पदरात घेऊन तेवढंच जीवापाड प्रेम केलं हे सुद्धा अजून आता मोठं झाल्यावर ते जास्त प्रमाणात आठवत असतं। आणि ते बालपण जे आहे ते माझ्या मुलींच्या दृष्टीने मला परत ते बालपण मिळाले, मी ते बघत आहे माझं बालपण असं मला वाटतं आहे।
आणि ती शैक्षणिक वाटचाल म्हणाली तर 12वीपर्यंत शिक्षण हे औरंगाबाद इथे झालं. माझं MBBS त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीमध्ये IGMC नागपूर येथे झालं. माझ्या या शैक्षणिक वाटचालमध्ये माझ्या वडिलांचं खूप असं मोलाचं मार्गदर्शन असं लाभलेलं आहे की त्यांनी नेहमी प्रोत्साहित केलेलं आहे शिक्षणासाठी. हलाखीची परिस्थिती जरी असली तर त्यांनी वारंवार आम्हाला साथ दिली आहे, मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांचा मुंबई येथे माझं MBBSला ॲडमिशन घेणं हा पूर्णतः त्यांचा निर्णय होता. मला औरंगाबाद पुणे असंही एक ठिकाण मिळत होतं ॲडमिशनसाठी, पण त्यांची इच्छा होती की मी औरंगाबादच्या बाहेर जाऊन थोडं चांगल्या शहरात राहून शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी तिथे ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की गाठायची तर दिल्ली नाही तर मग गल्ली, म्हणून त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी म्हटलं की ॲडमिशन घ्यायचं तर मुंबईत नाही तर मग घरी औरंगाबादलाच घेतो ॲडमिशन. त्याच्यामुळे त्यांचं एक मार्गदर्शन खूप चांगलं लाभलं आणि नक्कीच आईचं पण सपोर्ट हा नेहमी राहायचा. ती खूप शिकलेली जरी नसली तरी पण आईने प्रत्येक वेळेस अभ्यासात मला मदत केलेली आहे. माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं आणि रात्रभर जागी राहणं माझ्यासोबत अभ्यास करताना ह्याची मोलाची साथ मला आईची मिळालेली आहे. आणि लग्न झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे शिक्षणासाठी सपोर्ट हवा असतो ते माझे पती डॉक्टर राहुल सुळे यांच्याकडनंही मिळालेलं आहे. जसं आईने मला सपोर्ट केला तसं माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामसाठी डॉक्टर राहुल हे माझ्यासोबतच राहिलेले होते. दोन्ही बाजूनं तुम्हाला तो सपोर्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने मिळाला, सासरकडनं आणि माहेरकडनं. नक्कीच. खरं तर आदर्श मैत्रीच्या या कट्ट्यामध्ये आम्ही जे आमचे व्ह्युअर्स आहेत सगळेजणच आहेत, नव्याने ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवायचे तर सक्सेस स्टोरी दाखवत असताना त्यांच्या मागचा जो काही संघर्ष आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस सर्वजण बघत असतात की नाही हे खूप मोठे झालेत, पण त्यांच्या पाठीमागचा त्यांचा जो संघर्ष आहे तो या माध्यमातून कुठंतरी समोर यावा, हाच कुठंतरी आमचा तो उद्देश आहे. यालाच अनुरूप मी तुम्हाला पुढला प्रश्न विचारतो की तुमची सध्याची दिनचर्या काय आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदा सक्सेस मिळालं की त्याच्यानंतर चला ठीक आहे मग परत आरामच आराम आहे, तर सध्याची तुमची दिनचर्या काय आहे? सध्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर 9 वाजेपर्यंत माझ्या दोन्हीही मुलींना नाश्ता करून तयार करून स्कूलमध्ये पाठवणं हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी उठल्या माझी ती असते. 9 वाजता ते गेल्यानंतर डॉक्टर राहुल यांच्या मागे मला लागावं लागतं नाश्ता करणं. ते 9 वाजता हॉस्पिटलला गेले, मग 9 वाजता दोन्ही मुली आणि सर हॉस्पिटलला गेले की मी माझी तयारी करून हॉस्पिटलला निघते. आणि नंतर 9 ते 3 हा एक वेळ असतो. या वेळेमध्ये मी 3 हॉस्पिटलला मी जोडले गेलेली आहे. MIMSR मेडिकल कॉलेज इथे मी असोसिएट प्रोफेसर आहे, बनसोडे हॉस्पिटलला मी डायरेक्टर आहे आणि इथे सूळ क्लिनिकलाही असते. तर 9 ते 3 या वेळेमध्ये मुली नसताना मी जे काय आहे शक्य तेवढं माझं काम हे पूर्ण करत असते. आणि माझं हे ठरलेलं असतं की 3 वाजेपर्यंत मुली घरी येण्यापर्यंत मी 3 वाजता घरी यावं आणि नंतर मुलींचं काम बघावं. 3 वाजता आल्यानंतर पूर्णतः 3 ते 6 हा वेळ मी पूर्णतः मुलींना देते. शक्य तेवढं मी प्रयत्न करते की दुसरं कसलंही काम माझं निघू नये. 3 ते 6 मध्ये त्यांचा होमवर्क घेणं, त्यांचं खाणं, बाकी खेळणं त्यांच्यासोबत हे सगळं करते. आणि संध्याकाळी परत एकदा 3 तास माझे OPDला असतात. आणि राहिलं सामाजिक कार्याची गोष्ट तर ते मी वेळोवेळी ॲडजस्ट करून त्याच्यासाठी वेळ काढत असते. मला तोच प्रश्न परत मला विचारावासा वाटतो, कारण तुम्ही एक उत्तम डॉक्टर आहात, सुपरिचित आहात, त्यासोबतच समाजसेवेला पण तुम्ही वेळ देतात. यासोबतच एक नाट्यकर्मी म्हणून सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेस लातूरकरांनी तुम्हाला बघितलेलं आहे. तर जसं तुम्ही आत्ताचा दिवसभराचा शेड्यूल तुमचा सांगितला, तर एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं या सगळ्या गोष्टींना न्याय देता येतो का? त्यासोबतच परिवार आहे, बाकी इतर बरेचसे ज्याला म्हणतो की आईवडील असतात, मित्रपरिवार असतो, घरचे असतात, या सगळ्या गोष्टींना एक बिझी वुमन म्हणून तुम्हाला किती आणि कसा वेळ देता येतो? ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सामाजिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, कुटुंब म्हणा आणि नाट्यकर्मी म्हणून जे समतोल साधता येतो का हा असा तुमचा प्रश्न असावा. तो म्हणजे समतोल म्हणजे कसं, ते फक्त माझ्या एकटीच्या हातात नाही आहे हे समतोल साधणं. ह्याच्याबद्दल समतोल साधता माझे घरचेही तेवढेच सफर होतात आणि त्यांची मोलाची साथ मला मिळालेली असते, म्हणून मी हे सगळं करू शकते. आता यामध्ये समतोल साधताना म्हणजे माझे प्रत्येक वेगवेगळ्या वेळेस म्हणजे सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार माझ्या प्रायोरिटीज असतात की त्या प्रायोरिटीज बघून किंवा ती
प्रसंगावधान होऊन मी ठरवते की मला या आत्ता प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे. जर माझी गरज माझ्या मुलींना जास्त असेल की माझ्याशिवाय माझ्या मुलींचं हे काम कुणीच करू शकत नाही, तर तिथे मी प्रायोरिटी देते, मुलींचं काम करते. एखादा सिरियस पेशंट आलेला असेल, त्या पेशंटला माझ्याशिवाय कुणीच हँडल करणार नाही हे ज्यावेळेस मला कळतं की मला तिथे माझीच गरज आहे, त्यावेळेस मी त्या गोष्टीला प्रायोरिटी देते. सामाजिक कार्याची गोष्ट त्यासोबत मी सांभाळत हँडल करत असते. ह्या सगळ्या करताना अडचणी तेवढ्याच येतात, पण एकटीने हे माझं पॉसिबल नाही आहे. कधी कधी हॉस्पिटलमध्ये माझे स्टाफ आहे ते मला कॉपरेट करतात, त्यांच्यामुळे ते शक्य होतं हँडल करणं. घरी माझं कुटुंब आहे, त्यांच्याद्वारे सुद्धा मला हे सगळं समतोल साधणं, बॅलन्स करणं पॉसिबल होतं. हे सगळं करताना थोडंफार ॲडजस्टमेंट करावी लागते एवढं नक्की आहे. तर वेळेत वेळ कसा काढावा, काय प्रायोरिटी द्याव्या, कुठल्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य देता यावे, या गोष्टीला जर मी कन्फ्यूज झाले तर नक्की मी माझे हजबंड डॉक्टर राहुल यांचा सल्ला घेते की मी हे काम करावं का, ह्या कार्यासाठी जावं का, असं आहे मी काय करावं आता, ह्याचं मार्गदर्शन घेते. आणि ते नक्की मला त्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करतात, तू असं करावं. आणि राहिली गोष्ट की हे नवीन जरी विश्व असलं, 21वे शतक असलं, किंवा शिकलेली जरी खूप किती बाई पुढे गेली तरी मी त्यांचं परमिशन, प्रत्येक गोष्टीमध्ये परमिशन घेत असते की मला हे करायचं आहे, मी करू का. आजही मी त्यांची परमिशन आणि मार्गदर्शन नक्की घेते आणि त्यानुसार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना अडचणी येतात, म्हणजे कधी मला ॲडजस्ट करावं लागतं की मुलींना माझी गरज असते, पण त्यावेळेस मी ते टाळून मला जावं लागतं बाहेर काही काम करण्यासाठी. तर अशा वेळेस मी माझ्या हजबंडला सांगत असते, रिक्वेस्ट करत असते की प्लीज मी ह्या वेळेत नाही आहे, तुम्ही हे हँडल करणार का. पण ते पण खूप मोठ्या मनाने सगळं हँडल करतात आणि मला तेवढी साथ देतात. आणि दुसरं म्हणजे अडचणीची गोष्ट अशी असते की हे सगळं करताना खूप जणांना असं वाटत असतं की काय गरज आहे एवढं करण्याची, काय करायचं आहे, फक्त आपलं वैद्यकीय क्षेत्र सांभाळलं तर बस झालं ना, असे सुद्धा थोडी अवेलना म्हणा काय मला ऐकावी लागते. पण ते करताना मला असं वाटतं की माझ्या ह्या कामामुळे 2 व्यक्ती जरी आनंदी झाले किंवा त्यांना जरी चांगलं वाटलं किंवा माझ्या ह्या कामाने ते जरी खुश झाले, त्यांना उपयोग झाला, तर मला त्यात आनंद मिळतो आणि त्याद्वारेच मला प्रोत्साहन मिळत असतं. जसं तुम्ही माहेरकडनं वडिलांचं गायडन्स वेळोवेळी घेतात, तुम्ही जसं सांगितलं तसं डॉक्टर राहुल सरांबद्दल पण तुम्ही भरभरून बोलत आहात. माझा पुढला प्रश्न त्यांच्या संदर्भातला की त्यांच्यातल्या काय बेस्ट क्वालिटीज तुम्हाला सांगता येतील. बेस्ट क्वालिटीज त्यांच्यातल्या अशा आहे की मी जर काही म्हटलं मला हे करायचं आहे तर 99% ते नाही म्हणत नाही, ते लगेच होकार देतात. आणि राग जरी आला तर ते खूप एक्सप्रेस नाही करत कुठल्या गोष्टींचा राग येणं, पण ज्यावेळेस राग येतो, खूप राग येतो, पण तरी ते कंट्रोल करतात. आणि प्रत्येक वेळेस मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, कधी नाही म्हणत नाही, आणि मला बऱ्यापैकी फ्रीडम दिलेलं आहे, ती गोष्ट मला फार आवडते. आणि मी नसताना मुलींकडे चांगलं लक्ष देतात, तर तेही मला खूप आवडतं. सामाजिक क्षेत्रातलं आणि नाट्यकर्मी म्हणून नाटकातलं सुद्धा तुमचं काम आम्ही बघितलेलं आहे. तर या दोन्ही क्षेत्राशी नाळ तुमची कशी आणि कधी जोडली, पदार्पण कधी झालं, आणि याच्यामध्ये कुठल्या म्हणजे संघटनांशी, ऑर्गनायझेशनशी तुम्ही निगडीत आहात, याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. सामाजिक कार्याचे धडे किंवा गुण म्हणा, ते मला पुन्हा एकदा सांगावंच वाटतं, माझ्या वडिलांकडूनच मिळालेले आहेत. कारण की वडील खूप असं सामाजिक कार्यामध्ये बिझी राहायचे, लहानपणापासून मी बघायचे. त्यांना नेहमी विचारायचे की पप्पा तुम्ही आम्हाला वेळच देत नाही, जेव्हा बघावं तेव्हा बाहेर दुसऱ्यांचीच कामं तुम्ही करत फिरतायत. तर त्यावेळेस त्यांनी मला उत्तर दिलेलं की म्हणे प्रत्येक गोष्ट ही पैशांसाठी नसते म्हणे, तुला हे वेळ नक्की कळेल की प्रत्येक गोष्ट त्याने काहीतरी दुसऱ्यांचं भलं होत असेल, त्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या पण त्याचं भलं होत असतं. तर प्रत्येक गोष्टी पैशांसाठी हे नेहमी सांगायचं. आणि कदाचित ते गुण जे आहे सामाजिक कार्याचे ते माझ्या वडिलांकडनंच मला आलेले आहेत. आणि मी अशी नकळत ह्या सामाजिक कार्यात उतरल्या गेली आहे. म्हणजे मी छोटी छोटी कार्य करायची, मनाला आवडेल असं मी सामाजिक कार्य करत गेली, पण त्याला सामाजिक कार्य म्हणतात हे मला नंतर कळायला लागलं की ते नकळत मी त्याच्यात उतरत गेली. आणि सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जो मला मिळाला सामाजिक कार्य करण्यासाठी तो आहे वुमन्स डॉक्टर विंग, इंडियन मेडिकल असोसिएशन. त्याची मी सेक्रेटरी झाले. आणि आमच्या प्रेसिडेंट जे आहे वसुधा जाजू मॅडम,
तर त्यांच्यासोबत आम्ही खूप वर्षभर सामाजिक कार्य केले, वुमन हेल्थवर मेनली आम्ही केले. मग त्यातून एक मोठा असा प्लॅटफॉर्म मिळाला, माझी त्यातनं एक ओळख पण निर्माण झाली आणि मला त्यातून अजून उत्साह मिळाला, प्रोत्साहन मिळालं की अजून मी सामाजिक कार्य करा. मग वैयक्तिकरित्या मी ते काम करत पण आहे आणि काही असोसिएशन आहे, जसं लातूर वृक्ष आहे, लातूर कपडा बँक आहे, यांच्याद्वारे पण मी सोशल काम करते. आणि स्टेट मिशन पिंक हेल्थ हे पण एक उपक्रम आम्ही राबवतो, त्यात स्टेट लेवलची मी मेंबर पण आहे. मग या असोसिएशनद्वारे आम्ही वुमन हेल्थवर कॅन्सर अवेअरनेस, ॲनिमिया अवेअरनेस आणि टोटली मेंटल अवेअरनेस पण आम्ही राबवत असतो. तर ह्या सगळ्या असोसिएशनद्वारे जे केलेले मी सोशल वर्क आहे याची दखल घेत मला काही पुरस्कार पण विविध क्षेत्रात मिळालेले आहेत. आणि नाट्यक्षेत्रातलं पदार्पण म्हणजे स्कूल लाईफ का कॉलेज लाईफपासून आपण सुरुवात केलं त्याची? नाही, मला म्हणजे स्टेज करेज हे लहानपणापासूनच आहे आणि होतं म्हणजे, पण असं नाट्य क्षेत्रात मी जावं असं कधी ठरलेलं नव्हतं. आणि जसं हे सामाजिक कार्यात उतरणं हे नकळत झालं. हे नाट्यक्षेत्रामध्ये जे उतरणं आहे ना ते म्हणजे मी स्वतःहून घेतलेला निर्णय आहे, ते नकळत झालं असं नाही. कारण की माझं मत कसं आहे की प्रत्येक गोष्ट करून बघावी, त्याचा अनुभव घ्यावा हे मला असतं. तर तसं मला असं वाटलं की आपण नाटकात एकदा काम करून बघावं. तर हे असं नाही आहे की एखाद्या डायरेक्टरला वाटलं वा तुम्ही हाच तो चेहरा आहे की मला पाहिजे ह्या नाटकासाठी, असं काही झालेलं नाही. मी स्वतःहून उडी घेतली आहे कारण की मला तो अनुभव घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. तर नाटकाचाही अनुभव मला घ्यायचा होता, मी स्वतःहून त्यात एंट्री केली आहे आणि तो अनुभव मी घेतला आणि खूप चांगला एक अनुभव होता असं मला वाटतं. तुमच्या नाटकांची काही नावं निश्चित? नाटकांचं म्हणजे मोरूची मावशी, मोरूची मावशी तर लातूर, मोरूची मावशी नाटकात, आणि हेच एक नाटक आहे जे मी केलेलं आहे, पहिलाच माझा अनुभव होता. बाकी स्टेजवरचे बाकी छोटे मोठे गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेशन वगैरे राहायचं, पण मध्ये थोडं त्याला अभ्यासामुळे थोडंसं व्यत्यय आला होता, पण नंतर आता परत मी ते रुजू केलेलं आहे. मी आल्यापासून तुमच्या कॅबिनमध्ये बघतोय खूप सारे पुरस्कार आहेत तुम्हाला मिळालेले, त्यातले आठवणीतले पुरस्कार कुठले आहेत? आठवणीतले पुरस्कार म्हणजे जे आम्हाला वैद्यकीय क्षेत्रातलं खूप मानाचा असा पुरस्कार समजला जातो, इंडियन मेडिकल असोसिएशन स्टार अवॉर्ड, हे एक आठवणीतला आहे. तो कारण की जे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच आपण अजून काही इतर ॲक्टिव्हिटी करतो त्यासाठी दिलेला असतो आणि 2 वेळेस मला हा पुरस्कार मिळालेला आहे, IMA स्टार अवॉर्ड. दुसरा म्हणजे पुण्याचा मल्हार मेडिकोज अवॉर्ड जो आहे तो मला आठवणीतला याच्यासाठी आहे की तो मला मी दुसऱ्या बिझी शेड्यूलमुळे पुण्याला घ्यायला जाऊ शकली नाही, तर तो माझ्या वतीने माझ्या आईवडिलांनी स्वीकारला. तो पण सामाजिक कार्यासाठीच मिळालेला होता, तर त्यात मला फार आनंद आहे, तो माझ्या आईवडिलांनी म्हणून तो एक आठवणीतला आहे. आणि तिसरा म्हणजे मिसेस महाराष्ट्र मेडी क्वीन बेस्ट सोशल वर्कर, हा ऑल ओव्हर स्टेट लेवलच्या पूर्ण फिमेल डॉक्टरांचं एक कॉन्टेस्ट होतं, त्यामध्ये मला बेस्ट सोशल वर्कर म्हणून अवॉर्ड मिळाला, हा एक आठवणीतला पुरस्कार. असे 3 महत्त्वाचे पुरस्कार मला वाटतात. तुमचा एकूणच सगळ्या क्षेत्राचा विचार करता एखादा रंजक किस्सा की ज्याला आपण म्हणतो की आठवणीतला तो एक भाग? हा जो किस्सा रंजक म्हणजे आता तो रंजक होता की विनोदी होता मला माहीत नाही, तर असं मिक्स फिलिंगवाला एक किस्सा आहे, तो मी सांगू इच्छिते. थोडा पर्सनल पण असेल पण आता सांगते मी. तो आहे माझा लग्नाचा दिवस. आता लग्न जे ठरलं होतं ते इथे करण्यात आलं, म्हणजे सासरी मुलाकडे ते लग्न लातूरमध्ये झालं माझं लग्न. तर ते लग्नाचा दिवस होता, तर म्हणजे इथलं काहीच आयडिया नाही आहे. आता नवरी मुलगी तयार व्हायचं म्हणजे पार्लरला जाणं गरजेचंच असतं, सुंदर दिसणं गरजेचंच असतं. तर ह्या नवीन ठिकाणी मी कसं एक पार्लर शोधलं होतं, तिथे गेली तर पार्लरवाल्या ज्या बाई होत्या त्या काही यायलाच तयार नाही. झाला 1 तास झाला, अर्धा तास झाला, म्हणजे मुहूर्त निघून चालला, त्या यायला तयार नाही. हे नवीन असल्यामुळे लग्नाची वेळ कदाचित 6:27 की 25 असं काहीतरी असेल, पण 1-1.5 तास झाला, त्या काही यायला तयार नाही. आणि नवरी मुलगी विदाऊट मेकअप जाणं तर शक्यच नाही आहे, कुठलीच नवरी विदाऊट आणि मला मेकअपमधलं ABCD ही माहीत नव्हतं किंवा नाही पण एवढं. तर मग तसं कसं जायचं, 1.5 तास लेट झाला. नंतर मला फोनवर फोन येणं सुरू होते, अक्षरशः माझ्या माहेरकडचे फोन येऊ लागले. तर काय म्हणताय म्हणे, लग्न मंडपात चर्चा चालू आहे, नवरी मुलगी पळून गेली की
तिला लग्न करायचं नव्हतं का काय असं चर्चा करताय, तुला 1.5 तास झाला तू अजून आलेली नाहीये, आणि सासरकडचे काही म्हणतायत की आता दुसरीच मुलगी आणावं लागेल. मला टेन्शन आलं, मला रडू येत होतं, मला काय काय म्हणजे मी एकदम विचित्र अवस्था झालेली. पण कशी बशी ती आली, 10 मिनिटात त्या बाईने मला तयार केलं. मी त्या पार्लरचं नाव आता घेणार नाही आहे. आणि 10 मिनिटात रेडी केलं आणि मी गेले. आणि गेटवर गेल्यावर मग सासरकडचे काही असतात, मग त्यांनी मला असं एकदम बोलायला सुरुवात केलं की कसं काय इतका वेळ झाला, दुसरी नवरी आणली असती तर मी म्हणजे तिथे मी विसरले की मी नवरी आहे म्हणून. मी एकदम त्यांच्यावर भरकली, तुम्हाला काय माहीत मला काय प्रॉब्लेम झाला. आणि गेटपासून स्टेजपर्यंत की मी नवरी आहे मी विसरले. आणि जसं नवरी लाजत हळूवारपणे जाते मी ते विसरले. मी एकदम धावतच स्टेजवर एकदम फास्ट याच्यामध्ये. मला वाटतं की मेडिकल कॉलेजमध्ये एखादा लेक्चर मिस होतो की काय, आणि 11 वाजता जायचं होतं, तू मिस झाला 11:30ला आम्ही जातोय तरी फास्ट जायला मी पाहिजे. इतकी फास्ट. मग नंतर मला माझे नाते, अगं तू नवरी होती थोडी लाजत काजत हळू जायचं, तू इतकी फास्ट निघाली म्हणजे त्या गेटपासून स्टेजपर्यंत. म्हटलं काय करणार आता, इतके प्रॉब्लेम, फोनवर फोन काही सांगू लागले, काही सगळे म्हणू लागले. स्टेजवर गेल्यावर माझ्या डोळ्यात पाणी होतं. फक्त पण डॉक्टर राहुलने एकदा मान हलवली, टेन्शन घेऊ नको, म्हणजे त्यांच्या नजरेतून मला कळालं सगळं ठीक आहे, मी कुठेही गेलेलं नाही. मग मी थोडं माझा जीव आला. आणि जे एकांता विदाईच्या वेळेस रडतात ना, मी स्टेजवर अगोदरच वडिलांना बिलगुन रडले. सगळ्यांना असं वाटलं लागलं की तिला म्हणजे अगोदरच रडू येते, पण हे माझं रडू वेगळ्याच कारणाचं होतं. माझा पुढला प्रश्न आहे, तुमचा एकूणच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे मला असं वाटतं दृष्टिकोन म्हणा किंवा आपले विचार म्हणा किंवा एक कुठलाही माणूस आहे हा वयानुसार किंवा परिस्थितीनुसार बदलत असतो. आणि बदल हा निसर्गाचा नियम असतो आणि त्या व्यक्तीला बदलावं लागतं. आणि बदलून घेणं, मला स्वतःला बदलून घेणं फार कठीण आहे, मला स्वतःला बदलून घेणं, पण तो मी प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं की स्वतःचा आनंद हा प्रत्येकाने शोधला पाहिजे आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे, मग ते कुठल्याही दृष्टीने असो. आणि आपण अशा लोकांच्या सहवासात राहावं की ज्याला तुमचं महत्त्व आहे आणि तुम्हाला आनंदी ठेवू शकतात. अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला राहिलं तर नक्की तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळत राहतं. आणि दुसरं एक महत्त्वाचा एक विचार मला नेहमी आवडत असतो की आपल्याला दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद नाही झाला तरी चालेल, पण दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपल्याला कधीच आनंद होऊ नये, हा माझा दृष्टिकोन आहे. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून एक प्रश्न विचारतो. सध्या करोनाचं संकट वैश्विक झालेलं आहे, सगळीकडेच आहे. माहिती नाही त्याला स्टॉप कधी होईल किंवा ते कुठपर्यंत जाणार आहे. लॉकडाऊन अनेक देशामध्ये आहे, त्याला आपले भारतीय तर खूप मोठ्या प्रमाणात ते सामोरे जात आहेत. लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये नागरिकांनी म्हणा, सर्वसामान्यांनी म्हणा, त्यांचं आरोग्य कसं जपायला पाहिजेत आणि मानसिक दृष्टिकोनातून त्यांनी काय प्रिपेअर राहायला पाहिजे? सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की लॉकडाऊन संपला म्हणजेच करोना कायमचा नाहीसा झाला, हा गैरसमज सगळ्यांनी पहिले मनातून काढून टाकला पाहिजे. जसं लॉकडाऊनमध्ये आपण पूर्ण काळजी घेत आहोत, सोशल डिस्टन्स म्हणा, हँडवॉशिंग, सगळ्या गोष्टी जे लॉकडाऊनमध्ये करतो ते लॉकडाऊन नंतर देखील केला तर आपलं आरोग्य नक्कीच आपल्याला जपता येईल. आणि डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांना तुम्ही हातात हात देऊ नका, पण त्यांचा साथ सोडू नका, हे असं माझं म्हणणं आहे. सहकार्य करा प्रत्येक गोष्टीसाठी आणि डॉक्टरांनाही सहकार्य करा. ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही तुमचं आरोग्य जपलं, तसंच मानसिक आरोग्य जपणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण की भीतीचं वातावरण जास्त निर्माण झालेलं आहे ह्या करोनामुळे. ती भीती काढून टाका, कारण की आपण स्वतःचं आरोग्य जपलं तर आपण नक्कीच त्या करोनाला फेस करू शकू. सगळ्यांना सहकार्य केलं, एकमेकांना सहकार्य केलं तर हे करू शकू. म्हणजे मानसिकदृष्ट्या मला हे म्हणायचं आहे की वी कॅन अँड वी विल. तर नीटची तयारी करणारी जी 11वी-12वीची जी मुलं किंवा मुली असतील, हे विद्यार्थी आहेत, तर यांच्यासाठी एक डॉक्टर म्हणून तुमचा काय सल्ला असेल की कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे त्यांनी? आता प्रत्येक वर्षी म्हणजे कसं झालं आहे की पॅटर्न हा चेंज होत राहतो. आमच्या याच्यामध्ये सेंट्रल CET होती, नंतर नीट पॅटर्न आलेला आहे. त्याच्या दृष्टीने आता प्रत्येक वेळेस काय होतं आहे की मुलांची मानसिकता ही खचून जाते, कारण प्रत्येक वेळेस नवीन रूल येत आहे, नवीन एक्झाम्स येत आहे. पहिली गोष्ट तर हे प्रत्येक वर्षी चेंज होणं, हा पॅटर्न बदलला पाहिजे.
एका ठिकाणी कुठेतरी सगळ्यांनी स्टेबल व्हायला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे की हेच पॅटर्न राहणार, अशाच अनुसरून ॲडमिशन होणार. हे जर बंद झालं तर मुलांची मानसिकता नक्की चांगली राहील, स्टेबल होईल कुठेतरी. हे महत्त्वाचं असावं. आणि ठीक आहे, बदल जरी झाले तरी त्यांनी स्वतःची मानसिकता न खचू देता आपल्याला जसे प्रयत्न करता येईल, जेवढे शक्य प्रयत्न करता येईल तेवढे करावे असं मला असं वाटतंय. आणि जे आहे त्याला फेस तर देणं, कारण तो एकटा व्यक्ती नाही करत आहे किंवा एकटा स्टुडंट फेस नाही करत आहे, सगळ्या स्टुडंटला तेच बदल आपल्याला फेस करावा लागणार आहे. तर न घाबरता मानसिकदृष्ट्या सशक्त होऊन प्रत्येक गोष्टीची तयारी करावी असं मला वाटतं. एक शेवटचा राऊंड एक आहे, रॅपिड फायर राऊंड, ज्याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे तुम्ही किंबहुना एका शब्दात किंवा एका वाक्यात आपण उत्तर द्यावीत. सुरू करूयात. माझा पहिला प्रश्न आहे की आपण जर डॉक्टर झाला नसतात तर आपल्याला काय व्हायला आवडलं असतं? बट ऑब्वियस आहे, मी सेलिब्रिटी नक्की झाली असते. मी हो. डेली सोपमध्ये नाही तर नाटकात नाही तर कुठेतरी टी व्हीवर तुम्हाला दिसलीच असते. नक्कीच नक्कीच. तुमचा आवडता खाद्यपदार्थ? मला नॉनव्हेज खूप आवडतं. चिकन खायला मला खूप खूप आवडतं. तुम्हाला बनवता पण येतं? हां, बनवता येतं. चिकन 65 मी खूप छान बनवते. बरं. आवडता अभिनेता आणि अभिनेत्री? आवडता अभिनेता म्हणायचं झालं तर खूप खूप जण त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, पण अजय देवगण मला आवडतात. पण ते फक्त ॲक्शन थ्रिलर अशा मूवीजमध्ये मला ते अजय देवगण आवडतात. आणि अभिनेत्री म्हणायचं झालं तर एव्हरग्रीन माधुरी दीक्षित. तुमचा आवडता चित्रपट आणि आवडतं नाटक? मला ॲक्च्युली नाटक बघायला खूप आवडत नाही, नाटकं करायला खूप आवडतात. तर त्यामुळे दोन्ही. तरी चित्रपट जर म्हटले तर मला खरंच सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर मूवीज खूप आवडतात. त्यापैकी काही जर असं म्हटलं उदाहरण द्यायचे झाले तर दृश्यम आहे, पिंक आहे, थप्पड आहे, म्हणजे वुमन ओरिएंटेड मूवीज पण आहेत. अशा काही मूवीज मला आवडतात. आवडत्या चित्रपटातला डायलॉग? आवडता चित्रपटातला डायलॉग जो आनंद मूवी आहे, राजेश खन्ना यांचा एक डायलॉग आहे की बाबू मुशा ये जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. ॲक्च्युली मी त्याच विचारांची आहे की असं आयुष्य मोठं नसावं, पण जे पण थोडंफार जरी आयुष्य असेल ते चांगलं जगावं, स्वतःच्या आनंदासाठी जगावं, स्वतःची एक ओळख चांगली निर्माण करावी, तेवढीशी आयुष्य. तुमचं आवडतं गाणं? परत एकदा आता आवडतं गाणं एक चॉईस करणं फार अवघड आहे, पण मला अशी गाणी आवडतात की ज्याने आपलं म्हणजे पाय थिरकायला लागतील किंवा मन डोलायला लागेल. मला सॅड सॉन्ग, स्लो सॉन्ग मुळीच आवडत नाही. तुम्ही कुणाला आदर्श मानता आणि का? आई हे प्रत्येकाचे आदर्श असतातच, ते नो डाऊट, म्हणजे प्रत्येकाला असायलाच पाहिजे आणि असतातच. पण जर आई आणि वडील जर सोडले तर एक व्यक्ती आहे की मला आदर्श मी मानते, ती माझी बहीण. कारण काय आहे की ती माझ्या बहिणीला आयुष्यात पाहिजे ते काही भेटलेलं नाही आहे, तिला हवं तसं भेटलेलं नाही आहे, पण ती ज्या पद्धतीने सामोरं जाते ना त्या याला, ती जेवढी स्ट्रॉंग आहे, मला खरंच तिच्यासारखं स्ट्रॉंग बनायचं आहे. ती फॉलो करते. मी तशी नाही आहे तेवढी स्ट्रॉंग तिच्या आहेत की, पण मला नक्की तिच्यासारखं स्ट्रॉंग बनावं असं वाटेल. त्यांचं नाव आणि ते काय करतात? मिसेस रंजना मुकुंद कचरे, त्या इंजिनियर आहेत, सध्या होममेकरच आहेत. तुमचं आवडतं पुस्तक आणि लेखक किंवा लेखिका? म्हणजे मला असं भासवून द्यायचं नाही की मी फार विचारवंत आहे, फार पुस्तकी आहे. मला पुस्तकं वाचायला आवडत नाही, तरी पण वाचायला जर घेतलं तर मला हलकी फुलकी पुस्तकं वाचायला आवडतील, ते पण पु ल देशपांडे यांची, थोडं विनोदी असलेली. आवडता खेळ? क्रिकेट. तर आवडता तुमचा टी व्हीवरचा कार्यक्रम आणि त्याचं चॅनल? आवडता कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या, कारण की ते मला खरंच पहिल्यापासून असं खूप सॅड आणि ते बघणं काही आवडत नाही. चला हवा येऊ द्या खरंच इतकं एन्जॉय करते मी, खूप आवडतं मला बघायला. आणि सध्याच्या ह्या काळामध्ये स्ट्रीमिंग चॅनल्सवर जे आहेत परत एकदा जे काही सिरीज आहेत सस्पेन्स थ्रिलर, ते पण मी खूप एन्जॉय करते. आवडता तुमचा राजकीय नेता? म्हणजे असं नाव घ्यायचं झालं तर खूप त्यांनी, ते सगळ्यांचेच आदर्श आहेत की श्री विलासरावजी देशमुख साहेब, त्यांनी खरंच लातूरसाठी खूप काही केलेलं आहे. त्यांची कामं बघून, विकासाची कामं बघून ते खरंच एक माझे आदर्श आहे आणि ते आवडता नेता आहेत. तुम्ही रोज फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप आणि आणखीन काही सोशल मीडियाचे काही हे असतील तर किती वेळ ॲक्टिव्ह असतात?
ॲक्च्युली ना मला खूप बिझी पर्सन आहे. मला व्हॉट्सअप आणि फेसबुकला बघायला वेळच नाही आहे असं मी कधीच म्हणणार नाही. कारण की इतकी सवय झालेली आहे व्हॉट्सअप आणि फेसबुककडे. मध्ये जीवनाचा कुठलाही एक पार्ट झालेला आहे आणि ते सोशल होण्याचा किंवा एक माध्यमच झालेलं आहे. सामाजिक व्यक्तींशी म्हणा, सामाजिक व्यक्त होण्याचा एक कार्याशी एक माध्यम. व्यक्त होण्याचा किंवा कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा पार्ट झालेला आहे. कधीही मला वेळ मिळाला, समजा या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यामध्ये वेळ असेल किंवा एखादा पेशंट वेटिंगमध्ये असेल, वेळ असेल, मी कधीही व्हॉट्सअप फेसबुक बघत असते. नक्की असा वेळ असा काही नाही आहे माझा की मी एवढाच वेळ देते किंवा नाही मी खूप कमी बघते, असं काही नाही आहे. फक्त माझ्या मुलींनी हे ऐकू नये असं मला वाटतं. त्यांना ती सवय लागू नये. Yes, निश्चित. आदर्श मैत्री कट्ट्याच्या या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न. आदर्श मैत्री फाउंडेशनद्वारे आम्ही ही एक सिरीज चालू केलेली आहे की समाजामध्ये ज्यांचं खूप चांगलं काम आहे, ज्यांच्या माध्यमातून त्यांची एक यशोगाथा येणाऱ्या नवीन पिढीला कुठंतरी ती माहीत व्हावी, या माध्यमातून आम्ही हे सुरू केलं आहे. तर आमच्या या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? हा जो आदर्श मैत्री कट्टा हा उपक्रम जो आहे तो खरंच चांगला आहे. कारण यातून एखाद्या व्यक्तीची सामाजिक ओळख पण वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो व्यक्ती स्वतःलाही चांगला ओळखायला लागतो. कारण की तुमच्या ह्या प्रश्नातनं मला पण थोडा विचार करावा लागला की खरंच माझं या बाबतीत मत काय आहे, माझी ही यातली आवड काय आहे. आतापर्यंत सगळीकडे लक्ष देण्यामध्ये आपण आपलं मत कधी विचारात घेतलेलं नाही आहे. याच्यातून आपण स्वतःला ओळख व्हायला लागते आणि समाजालाही आपली ओळख व्हायला लागते. तो उपक्रम हा नक्कीच चांगला आहे. धन्यवाद. आज आदर्श मैत्री कट्ट्याच्या आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत होत्या डॉक्टर ज्योती सूळ मॅडम, ज्या एक उत्तम डॉक्टर, समाजसेविका, नाट्यकर्मी, एक उत्तम आई, पत्नी, मुलगी, अनेक अँगलमधनं त्यांचं काम राहिलेलं आहे. त्या काम करत आहेत. निश्चितच जगण्याकडं बघण्याचा त्यांचाही दृष्टिकोन आपण ऐकून घेतलात. त्यांच्या या यशोगाथेमध्ये, त्या करत असलेल्या कामामध्ये, याच्यामधनं निश्चितच काहीतरी प्रेरणा आपण सगळेजण घेण्याचा प्रयत्न करूत. मॅम, धन्यवाद. थँक्यू.